कमल मोबाईल शॉप येथे बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्यावर भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा महिला मोर्चा, एकच चर्चा महिला मोर्चा। भारत माता की जय, भारत माता की जय। चित्राताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशाताई तुम आगे बढ़ो। ताई, पिंपरी चिंचवड मध्ये नुकतेच अश्विनीताई जगताप निवडून आलेले आहेत। पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला आपला झालेला आहे। जुन्नर तालुक्यात आशाताईंच्या माध्यमातून परत जुन्नर तालुकाही आपल्याकडे येणार का? 100% येणार। आशाताई बुचके हे जुन्नरसाठी नवीन नाव नाहीये। तळागाळामध्ये त्या काम करतात। गेली कित्येक वर्ष लोकांच्या संपर्कामध्ये राहणारी, एक लोकांच्या मनातली जननेता म्हणून त्यांनी त्यांचं स्थान जे आहे ते त्या ठिकाणी कायम केलंय। आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की ही जुन्नरची सीट भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार। आणि त्यासाठीच आजचं आमचं सगळ्या महिला मोर्चाची आजची बैठक होती, ती त्याच्या प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये होती। आणि त्यामुळे माझ्या मनात कुठला संशय नाही। आत्ताच आशाताईंच्या माध्यमातून जुन्नर नगरपालिकेला 3,70,00,000 रुपयाचा निधी आलेला आहे। अजून तालुक्यासाठी मोठा निधी येणार का? नाही, नक्की येणार। आणि त्या सक्षम आहेत, त्यांना घेता पण येतं आणि त्यांना खेचून पण घेता येतं। त्याच्यामुळे जुन्नरसाठी जे जे काही तिथे लागणार आहे आणि ते निश्चितपणे आशाताई त्या ठिकाणी करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचं ज्या वेळेला लोकांच्या विकासासाठी, लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीच्या त्यांची स्वतःची धारणा असते। आणि त्यामुळे मला वाटत नाही की आशाताईंनी कधी देवेंजींना काही सांगावं आणि देवेंजींनी ते करू नये असं तर आजपर्यंत झालं नाही आणि ते होणारही नाही। मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की त्यांना घेताही येतं आणि त्यांना खेचूनही घेता येतं। ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होतं त्याही वेळेला त्यांची हिंमतच आपल्याला बघावी लागेल की त्याही वेळेला कशा पद्धतीने जुन्नरसाठी जे जे काही म्हणून घेता येईल, करता येईल ते त्यांनी केलंय। आणि आता तर आमचंच सरकार आहे, त्यामुळे मला वाटत नाही की ताईंना कुठल्या पद्धतीची अडचण येईल। खूप चांगलं काम करतात। आशाताईंसारखी एक महिला विधान भवनामध्ये त्या ठिकाणी जुन्नरकरांचे प्रश्न मांडण्यासाठी अतिशय गरजेची आहे। कुठलं गाव नाही, कुठलं खेडं नाही, आज 185 गावं, 184 गावं आहेत। कुठल्याही गावामध्ये जाऊन उभे राहा आणि विचारा की तुम्ही आशा बुचकेंना ओळखता की नाही, किती लोक तुम्हाला सांगतील। हीच त्यांच्या कामाची पावती आहे। आज ते आलेले नाही आहेत राजकारणात, बरेच वर्ष करतात, खूप लोकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे। आणि हाच अनुभव, लोकांचं काम करण्याची, त्यांना मदत करण्याचा जो एक ध्यास असतो त्यांच्यामध्ये नेहमीच आहे। म्हणजे आम्ही कधी एकाच पार्टीत नव्हतो, आत्ताच आलो। वेगळ्या वेगळ्या पार्टीमध्ये पाहतानाही आशाताईंकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असायचा की नाही, बाई लढते आणि बाई भिडते सुद्धा। कोणासाठी? स्वतःसाठी नाही, गावातल्या, आपल्या मतदारसंघातल्या, आपल्या विधानसभेतल्या लोकांसाठी। आणि त्यामुळे अशा आमच्या ताईला खूप बळ मिळावं या माझ्या सदिच्छा पण आहेत। आणि फक्त सदिच्छा नाही तर त्यांना निवडून आणण्यासाठी महिला मोर्चाची अध्यक्ष म्हणून जुन्नरचा महिला मोर्चा कशा पद्धतीने काम करेल याचं पण आमचं प्लॅनिंग चालू आहे। आणि त्या नक्की आमदार होतील याच्याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही।